आहार. वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे. जीवन करी जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जाणीजे यज्ञ कर्म. म्हणजेच तोंडात घास घेताना श्रीहरीचे नाव घ्या, फुकटचे नाव घेतल्याने सहजच हवन होते. आपल्या शरीराचे पोषण करणारे अन्न हे साक्षात परब्रह्म आहे. जेवण करणे म्हणजे फक्त पोट भरणे नाही, तर हे एक यज्ञ कर्म आहे. प्रत्येक क्षणाला झिजते ते शरीर, अशी शरीर या शब्दाची व्याख्या केली जाते. हृदय, फुफ्फुस, वृक्क, यकृत, मांसपेशी, आंत्र या अवयवांचे कार्य शरीरामध्ये सतत सुरू असल्याने धातूंची सतत झीज होत असते. शारीर क्रियांमध्ये होणारी झीज भरून काढण्यासाठी शरीराला अन्न, पाणी आणि हवेची गरज असते. आयुर्वेदानुसार आहार, निद्रा व ब्रह्मचर्य हे 3 आयुष्याचे उपस्तंभ आहेत. योग्य प्रमाणामध्ये घेतलेला आहार, निद्रा व ब्रह्मचर्यामुळे आरोग्य रक्षण होते, म्हणून यांना शरीराचे उपस्तंभ म्हटले आहे. शरीराच्या पोषणासाठी घेतल्या जाणाऱ्या द्रव्यास आहार असे म्हणतात. आहाराची कार्ये: पचनशक्ती वाढवणे, शरीराला बल देणे. योग्य आहारामुळे होणाऱ्या शरीराचे पोषण प्रतिबिंब मनुष्याच्या त्वचेवर दिसते व त्वचा अतिशय स्निग्ध दिसते व त्वचेचा वर्ण सतेज दिसतो. योग्य आहारामुळे मनाच्या आरोग्याचे रक्षण होऊन बुद्धी, मेधा हे मानसिक भाव योग्य प्रकारे कार्य करतात. शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी योग्य आहाराची आवश्यकता असते. षड्रसात्मक आहार. षड्रसात्मक आहार म्हणजे काय? म्हणजेच मधुर, आम्ल म्हणजेच आंबट, लवण म्हणजेच खारट, तिक्त म्हणजेच कडू, कटू म्हणजेच तिखट आणि कषाय म्हणजेच तुरट असे 6 रस आपल्या आहारामध्ये असतात. मधुर रस. मधुर रस बल देणारा आहे, आयुष्याला हितकर, केशांचे पोषण करणारा, मनाला प्रसन्न करणारा आहे. यामध्ये गूळ, साखर, मध इत्यादी पदार्थांचा समावेश होतो. आम्लरस हा अन्न पचन करणारा, हृदयाला बल देणारा, तृप्ती देणारा आहे. ह्यामध्ये आवळा, कैरी इत्यादी पदार्थ येतात. लवणरस. लवणरस याचे सर्वात महत्त्वाचे कार्य म्हणजे अन्नाला रुचकर बनवणे आहे. शिवाय अन्नाला चव येत नाही, पित्त वाढवणारा आहे. यामध्ये विविध प्रकारच्या मिठांचा समावेश होतो. तिक्त म्हणजे कडू रस हा स्थूलता कमी करणारा, म्हणजे जास्त प्रमाणात सेवन केल्यास कृशता निर्माण करणारा, कफपित्त कमी करणारा आहे. यामध्ये कडुलिंब, कारले इत्यादी पदार्थ येतात. कटू म्हणजेच तिखट रस हा अन्न पचन करणारा आणि स्तन्य म्हणजेच छाती कमी करणारा आहे. ह्यामध्ये काळी मिरी, सुंठ इत्यादी पदार्थ येतात. कषाय म्हणजेच तुरट रस हा आहार रसाचे पोषण करून आरोग्य वाढवणारा आहे. हा मल प्रवृत्तीला त्रास देणारा आहे. ह्यामध्ये मध, खजूर इत्यादी द्रव्य येतात. आपले शरीर त्रिदोषापासून बनलेले आहे: वात, पित्त आणि कफ. आता आपण आहारविधी प्रकृतीनुसार बघणार आहोत. वात प्रकृती असलेल्या माणसाने हे आहार घ्यावे: पथ्य आहार: द्राक्ष, आंबा, भात, ताक, दूध, कांदा, लसूण. अपथ्य आहार: यव, जांभूळ, कारेल. पित्त प्रकृती असलेल्या माणसाने हे आहार घ्यावे: पथ्य आहार: वाटाणे, खोबरेल तेल, डाळिंब, आवळा, घी, दूध. अपथ्य आहार: पपई, अननस, दही, मुळा, लोणचं, तिखट, हिरवी मिरची. कफ प्रकृती असलेल्या व्यक्तीने हे आहार घ्यावे: पथ्य आहार: वाळ, ताक, मधु, लारेला, जांभूळ, खडीसाखर. अपथ्य आहार: श्रीखंड, पनीर, गूळ. दिनचर्या. दिनचर्या हा शब्द 2 शब्दापासून बनलेला आहे. दिन दिवस आणि रात्र, आचार्य ठरल्याप्रमाणे कार्य करणे. आयुर्वेदाचा विश्वास आहे की हा नित्यक्रम पाळणे शरीर आणि मन दोन्हीसाठी हितकारक आहे. आपली कार्य, आहार या क्रमाने योजणे उपयुक्त ठरते. प्रातःकाळी
ब्राह्ममुहूर्त उठणे हे लाभदायक आहे. ब्राह्ममुहूर्त म्हणजे सूर्यास्ताच्या 1.5 तास आधीचा काळ, अर्थात 4:30 ते 5 ही वेळ उठण्यासाठी उत्तम वेळ आहे. ही पहाटेची वेळ जेव्हा वातदोष प्रबळ असतो आणि वातावरणात असलेली ऊर्जा तुम्हाला जागृत करण्यात सोपे करते, या काळात शरीरातील मल पुरीश निहरण करावे. 6 ते 10 पर्यंतच्या काळात कफदोषामुळे अग्नी सम असतो व या काळात न्याहारी केल्यास आहार सोपेपणाने पचण्यास मदत होते. 10 ते 2 या काळात आपली पचनशक्ती जास्त चांगली असते, कारण पित्तदोष हा जेवण केल्यावर ते सहज पचवण्यात उपयुक्त ठरते. 2 ते 6 या काळात आराम करणे व दुसऱ्या दिवसाची योजना केली पाहिजे. रात्रीचे जेवण 6 ते 7च्या दरम्यान घ्यावे. रात्री जेवण हे लघु असल्यास पटकन पचते. रात्रीच्या जेवणानंतर झोपेपर्यंत 3 तास तरी अंतर असावा, म्हणजे अन्न पचायला मदत होते. आपली सगळी कामे उरकून 10 ते 10:30 पर्यंत झोपावे. आता आपण आहारविधी ऋतुचर्यानुसार बघणार आहोत. तर आयुर्वेदानुसार 6 ऋतू असतात: हेमंत ऋतू, शिशिर ऋतू, वर्षा ऋतू, ग्रीष्म ऋतू, वसंत ऋतू आणि शरद ऋतू. हेमंत आणि शिशिर ऋतू हे दोन्ही शीत ऋतू आहेत. या ऋतूमध्ये बळ जास्त असते आणि अग्नी पण तीक्ष्ण असते. ह्या ऋतूमध्ये वृक्षता वाढते, म्हणून या ऋतूमध्ये स्निग्ध गुणाचे व आम्ल लवण या रसांच्या पदार्थांचे सेवन करायला पाहिजे. अग्नी तीक्ष्ण असल्यामुळे जवळजवळ सगळ्या प्रकारच्या मांसाचे सेवन आपण या ऋतूमध्ये करू शकतो. डाळिंब, किवी, लिंबू, संत्र, खजूर या फळांचे सेवन आपण हेमंत आणि शिशिर ऋतूमध्ये करू शकतो. वसंत ऋतू. हेमंत ऋतूमध्ये साठलेला कफ सूर्याच्या किरणांनी पातळ होतो, ज्यामुळे पचनशक्ती कमी होते. म्हणून वसंत ऋतूमध्ये कफ शोधन करणारे आहार द्रव्ये सेवन करावे, जे पचायला हलके व वृक्ष गुणाचे असतील. उदाहरण यव, गहूच्या पिठाचे पदार्थ यांचं जास्तीत जास्त सेवन करायला पाहिजे. अननस, केळी, ब्रॉकोली, स्ट्रॉबेरी, फणस, सीताफळ ह्या फळांचे सेवन आपण वसंत ऋतूमध्ये करू शकतो. ग्रीष्म ऋतू. ग्रीष्म ऋतूमध्ये सूर्य आपल्याला प्रखर किरणांनी जगाचे स्नेहन प्राशन करतो. यासाठी ग्रीष्म ऋतूमध्ये मधुर, शीतद्रव्ये आणि स्निग्ध पदार्थांचे खाणेपिणे हितकर असते. थंड पाण्यात साखर, तूप घालून सेवन करणे उत्तम पथ्यकर आहे. लिची, आंबा, चेरी, काकडी, करवंद, जांभूळ या फळांचे सेवन आपण ग्रीष्म ऋतूमध्ये करू शकतो. वर्षा ऋतू. ह्या ऋतूमध्ये मनुष्याचे शरीर दुर्बळ असते, म्हणून शरीराची पचनशक्ती कमी असते. म्हणून आपल्याला अग्नीला व्यवस्थित ठेवण्यासाठी जुन्या जव्याचे, गव्हाचे पीठ, जुन्या तांदळाचे भात, जांगल पशुपक्ष्यांचे मांस व कढण संस्कृत करून जिरे, हिंग, लसूण टाकून सेवन करावे. चेरी, जांभूळ यासारख्या फळांचे सेवन आपण वर्षा ऋतूमध्ये करू शकतो. शरद ऋतू. ह्या ऋतूमध्ये ढग नाहीसे झाल्यामुळे सूर्यकिरण प्रखर आणि तेजस्वी होतात. प्रखर उन्हामुळे पित्त प्रकोप होतो, म्हणून मधुर आणि तिक्त रसप्रधान लघु, शीत, पित्तशामक अन्नपान करावे, जसं की यव, गहू, साठेसाळीचा भात, बरोबर लावा, काळवीट यांचं सेवन करावं. सफरचंद, पपाया, द्राक्ष, रताळू या फळांचे सेवन आपण शरद ऋतूमध्ये करू शकतो. विरुद्ध आहार. विरुद्ध आहाराचे सेवन केल्यास ते विषाप्रमाणे शरीराला घातक ठरते व मृत्यूचे कारण बनते. दूध व फळे एकत्र करून सेवन करणे अयोग्य आहे. शाकभाज्या व दूध एकत्र सेवन करू नये. लिंबूसोबत योगर्ट, दूध, टोमॅटो, काकडीचे सेवन करू नये. उकडलेल्या बटाट्यांचे सेवन करावे. तळलेल्या बटाट्यांचे सेवन करू नये. मध गरम करून सेवन करू नये. जेवणानंतर मधुर रस म्हणजेच डेझर्ट खाऊ नये. गरम पदार्थांनंतर लगेच थंड पदार्थांचे सेवन करू नये. रात्रीचे दही किंवा योगर्ट खाऊ नये. विरुद्ध आहारासाठी योग्य शरीर, नियमित व्यायाम करणारे लोक, युवा, शक्तिशाली व्यक्ती